3A साइड व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 21 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे सेकंड अंडर 17 बॉईज गर्ल्स नॅशनल चॅम्पियनशिप 2025 भव्य दिव्य उत्साहात पार पडली। या स्पर्धेत महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, विदर्भ, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश अशा एकूण 9 संघांनी सहभाग नोंदवला होता। मुलांच्या गटात अंतिम क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीमध्ये उत्तर प्रदेशने कर्नाटकचा पराभव करीत गोल्ड मेडलसह विजेतेपद पटकावले, तर कर्नाटक उपविजेता ठरला। दमदार खेळ करत महाराष्ट्राने तृतीय क्रमांक मिळवत अभिमान वाढवला। मुलींच्या गटात तेलंगणाच्या संघाने अप्रतिम प्रदर्शन करत सुवर्णपदक मिळवले, तर महाराष्ट्राच्या मुलींनी उपविजेता पदावर मोहर उमटवली। मध्य प्रदेशने तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप पाडली। या स्पर्धेस उपस्थितीतून मानाचा तुरा वाढवणारे सुहास गोडगे, प्राचार्य KL वाकचौरे, फेडरेशनचे अध्यक्ष VSA राजू, सेक्रेटरी मारुती हजारे तसेच विजय बनकर, अनिल चंद्रे आणि सुभाष पाटणकर यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले। स्पर्धा आयोजन प्रमुख धनंजय देवकर, गौरव डेंगळे, नितीन बलराज, गणेश वाघ, गणेश मोरे आणि शाळेच्या सर्व स्टाफने या स्पर्धेचे नियोजन केले। अचूक सर्व्हिस, नेटजवळील अचूक बचाव, संघातील एकजूट आणि जिद्दीच्या जोरावर पार पडलेली ही स्पर्धा कोपरगावकरांसाठी खेळाचा सुंदर सोहळा ठरली। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। We are from Telangana state and we played well. Every team is very good. We thank the 3A Side Volleyball Association for giving this opportunity. And every team is very good. They played very sportively, took very easily, and the game is very good. माझं नाव अनुष्का विजय बनकर आहे आणि मी महाराष्ट्र टीमकडून खेळते। आम्ही यावेळी सेकंड रँक घेतला आहे। तर थँक्यू फॉर शारदा स्कूल ॲज वेल ॲज फॉर दिस ऑर्गनायझर्स टू अरेंज दिस प्रोग्राम। थँक्यू। जसं टाकळी बांधमध्ये कबड्डीचं माहेरघर समजलं जातं, तसंच अनेक वर्षापूर्वी कोपरगाव हे व्हॉलीबॉलचं माहेरघर समजलं जायचं। पण कालांतराने या कोपरगावमध्ये व्हॉलीबॉलचा खेळ हा थोडासा कमी प्रमाणात खेळला जायला सुरुवात झाली आणि असंच 3A साइड हा नवीन खेळ की ज्या खेळामध्ये 3 खेळाडू संघात खेळतात, तर फेडरेशनने विनंती केली आणि सोमय्या परिवार, समीर सर तसेच प्राचार्य वाकचौरे सर यांनी ती मान्य केली आणि या ठिकाणी 3A साइड व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। मुख्य हेतू की ग्रामीण भागातील मुला मुलींना हा 3A साइड व्हॉलीबॉल कसा खेळला जातो आणि तो खेळल्यानंतर त्यांचा उत्साह वाढण्याकरता, कारण की शारदा शाळेमध्ये जास्त करून हे ग्रामीण भागातले मुलं आहेत, त्यांच्याकडे कौशल्य खूप आहे, उंची आहे व्हॉलीबॉलला लागणारी, पण त्यांना एक प्लॅटफॉर्म, एक स्टेज मिळत नाही आणि याच निमित्ताने त्यांना स्टेज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा आमचा पहिला प्रयत्न आहे। आणि याच्यात निश्चितच आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, गुजरातचा संघ असेल, मध्य प्रदेशचा संघ असेल, यांनी जो खेळ दाखवला त्या खेळातून निश्चितच आगामी काळामध्ये कोपरगावमधून चांगले व्हॉलीबॉल खेळाडू निर्माण होतील आणि ग्रामीण भागातील मुलांना खेळाकडे आकर्षित करण्याचा एक उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला होता या स्पर्धेनिमित्ताने। SGFIचे CEO पारदोशी सर हे खेळासाठी या भारतामध्ये खूप प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्हाला 17 वर्षाखालील मुला मुलींचा भारतीय संघ निवडण्याची प्रक्रियेमध्ये आम्हाला सामील केलं आणि एक प्रामाणिकपणे जो संघ कसा निवडला पाहिजे की त्या पद्धतीने आम्ही संघ निवडलेला आहे, जो मार्च एप्रिल मध्ये चायना येथे होणाऱ्या वर्ल्ड स्कूल गेम मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल। आणि ही संधी म्हणजे महाराष्ट्रातून मला मिळाली। मी सर्वांचं हे व्हॉलीबॉल प्रेमी व्हॉलीबॉल खेळाडूंचं श्रेय आहे की त्यांनी मला ही संधि उपलब्ध करून दिली। ये 3A साइड वॉलीबॉल हम महाराष्ट्र में सेकंड नेशनल कर रहे हैं। इधर वॉलीबॉल का ये रिलेटेड गेम है। विलेजों में थोड़ा वॉलीबॉल गवर्नमेंट सपोर्ट नहीं है, बोल के हम लोग इसको स्टार्ट करें 3A साइड वॉलीबॉल। विलेज बच्चों को एंकरेज करके हम लोग ये इंटरनेशनल तक ले जाने के वास्ते सोच रहे हैं। अभी गवर्नमेंट भी कोऑपरेट करने के वास्ते हम लोग सेंट्रल में ओलंपिक में एप्लीकेट डाले बच्चों के वास्ते। और आगे बच्चे ये गेम खेले तो फिटनेस और आगे बढ़ते। ये गेम के लिए सो हर एक गेम खेल सकता बच्चा। 3A साइड वॉलीबॉल खेले तो हर एक गेम में एलिजिबिलिटी रहता उन्हें।
उसके वास्ते हम लोग ये गेम को स्टार्ट करें। हाँ, और महाराष्ट्र स्टेट को हम लोग धन्यवाद बोल सकते हैं। जैसे ये शारदा इंस्टीट्यूट, ये ऑर्गेनाइजरों को और मेंटल इसको चेयरमैन को, हाँ, सबको हम लोग हमारा 3A साइड फेडरेशन से धन्यवाद बोल रहे हैं हम लोग। नमस्कार, माझं नाव विजय बनकर. 3A साईड व्हॉलीबॉल नॅशनल गेमसाठी आज मला गेस्ट म्हणून बोलवलं. मी धन्यवाद देतो. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय, मी एक पालक पण आहे, माझी मुलगी सुद्धा या खेळामध्ये आहे. स्पेशली कोपरगावमध्ये यांनी फेडरेशनने आयोजित केलं. आपले राजू सर आहेत, मारुती हजारी सर आहे, यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये मुलांना खेळण्यासाठी प्रेरणा मिळणं हे खूप अत्यंत आवश्यक आहे. आणि आज कोपरगावमध्ये अनेक लोकांनी बीज रोवल्यानंतर आज नॅशनल लेवलच्या माझ्या माहितीप्रमाणे कोपरगावमध्ये पहिल्यांदा 3Aच्या मॅचेस होत आहे. तर याबद्दल मी खरोखर शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचं धन्यवाद देतो. आणि आपल्या कोपरगावकरांसाठी अभिमानाचा तुरा असा आहे की शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचे टीचर आदरणीय गौरव डेंगळे सर यांचं अंडर-17 बॉईज आणि गर्लच्या सिलेक्शन कमिटीमध्ये नॅशनल लेवलला सिलेक्शन झालेलं आहे. हा सुद्धा कोपरगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि कोपरगावमध्ये अशा मॅचेस वारंवार भरण्यासाठी माझी पालकांना विनंती आहे की आपण मुलांना जर खेळासाठी सपोर्ट केला, कुठंतरी मोबाईलपासून हे मुलं दूर होतील. आणि अनेक संस्थांना विनंती आहे अशा मॅचेस आयोजित करण्यासाठी कोपरगावकरांनी सहकार्य करावं. धन्यवाद. मी नितीन बलराज, पुणे विभागीय सचिव, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन. त्याचप्रमाणे आपलं 3A साईड व्हॉलीबॉलचा महाराष्ट्र कोच पण आहे. जे आपण नवीन बघतोय 3A साईड व्हॉलीबॉल, नवीन म्हणजे याला कमीत कमी 4-5 वर्ष तसे झालेले आहेत. तर हा गेम खूप फास्ट आहे. जसं कबड्डीमध्ये आपण बघू शकतो की कबड्डीमध्ये जसं नियम चेंज झालेत आणि जी जुनी कबड्डी मातीवर खेळली जाते आज ते मॅटवर खेळली जाते, तसंच हा नवीन प्रकार व्हॉलीबॉलमध्ये आलेला आहे. का गेम फास्ट झालेला आहे, तर तुम्हाला जसं वेळाप्रमाणे चेंज व्हावं लागतं, तर त्याप्रमाणे ह्या कमिटीने हा व्हॉलीबॉल गेम फास्ट केलेला आहे. तर माझी सर्व खेळाडूंना विनंती आहे का तुम्ही एकदा हा खेळ बघा आणि शिका. कारण की ह्या पुढं येणाऱ्या भविष्यात हाच खेळ चालणार, याची तुम्ही नोंद घ्या. ग्रामीण भागातलं खरं एक कारण म्हणजे पालक थोडे जागृत झालेले आहेत त्याच्याकडे. तुम्ही बघू शकता मोठ्या शहरांमध्ये जेव्हा तुम्ही जातात खेळायला, तर तिथं त्यांचे पालक त्यांच्या पाण्याचे बॉटल, त्यांचे एनर्जी ड्रिंक घेऊन बसलेले राहतात. काही काही पालक तर असे आहेत का त्यांनी आपले जॉब सोडलेले आपल्या मुलांच्या खेळासाठी. तेवढी जागृत आता आपले ग्रामीण भागामध्ये आपले पालक व्हायला लागलेत. त्याप्रमाणे त्यांना समजते की खेळातूनही भविष्य घडू शकतं, त्यांचं आयुष्य चांगलं होऊ शकतं आणि त्यांना एक मोठं करिअर घडवता येऊ शकतं. की ग्रामीण भागातून आज तुम्ही बघू शकता की श्रीरामपूरमधून झहीर खान गेला, तो पण ग्रामीण भागातलाच आहे. तर ग्रामीण भागामध्ये टॅलेंट खूप आहे. आणि आत्ता जे ग्रामीण भागातले कोचेस आमच्यासारखे असेल किंवा गौरव डेंगेसारखे असतील, तर त्यांचाही वाटा याच्यामध्ये फार मोठा आहे की त्यांनी मुलांना ग्राउंडवर आणताय आणि पालकांची समजूत काढतायत की खेळामध्ये पण तुम्ही भविष्य घडू शकतात. एवढंच नाही, HGFI स्पोर्ट गेम फेडरेशन ऑफ इंडिया, जे स्कूल गेम्स म्हणतो आपण, ज्याच्या तो पूर्ण भारतातले स्कूलचे जेवढे खेळ असतात ते हँडल करतात. त्या पदावर पहिल्यांदा महाराष्ट्राचा कोणी व्यक्ती बसलेला त्या पदावर CEO म्हणून पार जोशी सर हे त्या पदावर आहेत. महाराष्ट्राचा पहिला व्यक्ती त्या पदावर आहेत. महाराष्ट्राच्या साईनगरीमध्ये प्रथमच 3A साईड व्हॉलीबॉलच्या 17 वर्षाच्या मुलं व मुलीची व्हॉलीबॉलची 3A साईड व्हॉलीबॉलची नॅशनल स्पर्धा आज इथे संपन्न होत आहे. त्यासाठी या स्पर्धेकरता 14 ते 15 राज्यांचं या स्पर्धेत सहभाग झालेला आहे. आणि ही स्पर्धा एक व्हॉलीबॉलचा मदर गेम म्हणून त्याप्रमाणे हा खेळ ओपन केलेला आहे. आणि या खेळामधनं प्रत्येक व्हॉलीबॉलच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म कशा प्रकारे आम्हाला उपलब्ध करून द्यायचा आहे, तो प्लॅटफॉर्म मी या स्पर्धेमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ही स्पर्धा एक चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. आणि ही स्पर्धा ह्यापुढे आमची जी खुला गटची स्पर्धा होणार आहे छत्तीसगड या ठिकाणी, त्यातनं आमचा भारतीय संघ नेपाळ काठमांडू या ठिकाणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सहभागी होणार आहे. या स्पर्धेकरता या शाळेचे मुख्याध्यापक, संस्थापक, तसेच या महाराष्ट्र राज्याचे सचिव गौरव डेंगळे सर, बलराज सर व या स्पर्धेला आम्हाला आधारस्तंभ म्हणून लागलेले बनकर सर व आमच्या राज्याचे सहसचिव, सचिव, राज्य सचिव, उपाध्यक्ष, अध्यक्ष या सर्वांचा आम्हाला हातभार लावून ही स्पर्धा मी संपन्न पार पडत आहे.